नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचे या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून। आज आपण फुलगोबीची भाजी करणार आहोत। मस्त अशी फुलगोबी भेटली मला, एकदम पांढरी आहे, कुठे डाग वगैरे नाही। तुम्ही बघू शकता किती छान आहे ती। त्यानंतर एका टोपल्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता हे फुलगोबी आहे ना, त्या हातानेच मी बारीक करून टाकणार आहे। कारण हाताने केल्यामुळे काय होतं, मध्ये किडा वगैरे असेल तर लगेच आपल्याला दिसतं, त्यासाठी मी हाताने करत आहे। पण त्याच्यामध्ये काही नाही म्हणून मी चाकूनच पूर्ण हे कट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फ्रेश आहे, त्यात काहीच नाही, पांढरी शुभ्र दिसत आहे। ही सर्व फुलगोबी मी कट करून घेतली, तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे कट। त्यानंतर मी आता फोडणीसाठी कांदा कट करून घेत आहे। कांदा मी अर्धाच घेतला, कारण लसूण टाकणार आहे, लसूण असल्यामुळे कांदा मी थोडाच घेतलेला आहे। मस्त असं बारीक कांदा बारीक कट करून घेतला। त्यानंतर एक 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, छान असं लसणाला वाटून घेतलं एकदम बारीक। त्यानंतर लसूण बाहेर काढून घेणार आहे आता मी, हे बघा तुम्ही। त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घेतली, कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घेते। मी कोथिंबीर नेहमी भाजी झाल्यानंतर आतमध्ये टाकते, कारण हिरवीगार कोथिंबीर वरून टाकल्यानंतर खूप छान चव येते ती त्याची। त्यानंतर कढई ठेवली गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलं, तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा टाकला, कांद्याला छान असं परतून घेतले 1 मिनिट। त्यानंतर वाटलेलं लसूण टाकून दिलं, त्याला पण छान असं परतून घेतलं। कांदा थोडा लाल झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद टाकली आणि छान असं परतून घेतलं। त्यानंतर कट केलेली फुलगोबी टाकून दिली आणि त्याला पण छान असं फिरवून घेणार आहे मी। आणि ही फुलगोबी मी तेलामध्येच वाफून घेते ते अगोदर, पाणी वगैरे काही टाकत नाही, 1-2-3 मिनिट अशीच मी वाफून घेणार आहे यावरती, म्हणजे छान मऊ पडते आणि लवकर शिजते भाजी पाणी टाकण्याच्या आधी जर आपण तिला तेलात वाफून घेतलो तर। त्यानंतर मी त्यावरती एक झाकण ठेवते आणि त्यामध्येच एक अर्धा गिलास पाणी टाकून घेणार आहे। हे पाणी गरम होतं वाफेमुळे, आणि गरम पाणी टाकल्यानंतर भाजी खूप छान बनते। त्यानंतर मी झाकण साईडला काढलं आणि आधी चम्मचनं भाजी फिरवून घेतली। त्यानंतर हे गरम पाणी टाकून दिलं, मस्त त्याला शिजू द्यायचं, 1-2-3 मिनिट छान उकळून द्यायचं आहे भाजीला, हे बघा। त्यानंतर मस्त मी चम्मचनं फिरवून घेते याला। भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी, हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून दिली, त्याला छान असं फिरवून घेतले आणि त्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिट थांबले मी। हे बघा किती छान झालेली आहे भाजी, एकदम भारी अशी, वास तर खूप छान येत आहे। प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते भाजी बनवण्याची, कोणी डाळ टाकून बनवतं, कोणी सुकी बनवतं, कोणी पातळ बनवतं, ज्याची त्याची पद्धत वेगळी असते। ही माझी पद्धत अशी आहे। तुम्हाला कशी वाटली ही भाजी मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते छान असं, हे बघा। बाय सर्वांना, भेटू दुसऱ्या रेसिपी सोबत, तोपर्यंत खा आणि मस्त रहा आणि चॅनलला लाईक्स करत रहा। बाय बाय।